मित्रांनो, बी-एड सी-ई-टीमध्ये आणि ई-एल-सी-टीमध्ये गेल्या एका वर्षातील वेगवेगळ्या टॉपिकमधून, वेगवेगळ्या फील्ड्समधून करंट अफेअर्स या सेक्शनमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि त्यासाठीच आपण करंट अफेअर्सची ही सीरीज आजपासून सुरू करत आहोत. या सीरीजमध्ये आपण तुमच्या परीक्षेपर्यंत प्रत्येक महिन्यातले महत्त्वाचे करंट अफेअर्स आणि त्यावरती आधारित एम-सी-क्यू डिस्कस करणार आहोत आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मार्च 2026 मधले एम-सी-क्यू पाहत आहोत. तर बी-एड सी-ई-टी आणि ई-एल-सी-टीच्या विद्यार्थ्यांसाठी 27 जुलैपासून ग्लोबल ऑनलाईनमध्ये लाईव्ह बॅच सुरू होत आहे. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स इथे अवेलेबल असतील. 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एम-सी-क्यू सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिले जाणार आहेत. परीक्षेपूर्वी मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाणार आहे आणि परीक्षेनंतर अगदी ऍडमिशन पर्यंत तुम्हाला या बॅच मध्ये गाईड केलं जाणार आहे. त्यामुळे बॅचला जॉईन करण्यासाठी प्ले स्टोर वरती जाऊन तिथे ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून त्यामध्ये रजिस्टर करा आणि महाराष्ट्र बी-एड सी-ई-टी 2027 किंवा ई-एल-सी-टी 2027 हा कोर्स सर्च करून जॉईन करा. जर तुम्हाला कोर्स जॉईनिंग मध्ये काही अडचण येत असेल तर दिलेल्या नंबर्स वरती कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर प्रश्न आहे, विच डिजिटल पेमेंट कंपनी लॉन्च्ड अन AI powered नॅचरल लँग्वेज सर्च फीचर बिल्ट ऑन अ मायक्रोसॉफ्ट फाउंड्री. मायक्रोसॉफ्ट फाउंड्रीवर आधारित AI सक्षम नैसर्गिक भाषा शोध सुविधा कोणत्या डिजिटल पेमेंट कंपनीने सुरू केली? तर फोनपेने मायक्रोसॉफ्ट फाउंड्रीवरती आधारित AI सक्षम नॅचरल लँग्वेज सर्च ही सुविधा सुरू केली आहे. यामुळे व्हॉइस आणि टेक्स्टद्वारे पेमेंट तसेच फास्टॅगचे रिचार्ज किंवा सोन्याची किंमत तपासणे आणि व्यवहार ट्रॅक करणे शक्य आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे फोन पे, ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे, विच स्टेट गव्हर्नमेंट अनाउन्स द लॉन्च ऑफ अ सीएम श्री स्कूल ऑन द लाईन्स ऑफ पीएम श्री स्कूल्स. तर पीएम श्री स्कूलच्या धर्तीवरती सीएम श्री स्कूल्स सुरू करण्याची घोषणा कोणत्या राज्याने केली? हरियाणाने पीएम श्री स्कूलच्या धर्तीवरती सीएम श्री स्कूल ही योजना सुरू केली आहे आणि या योजनेमध्ये शाळेमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम तसेच कौशल्य आधारित शिक्षण आणि आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध असतील. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, हरियाणा. पुढचा प्रश्न आहे, विच स्टेट लॉन्च्ड द मेरी रसोई स्कीम टू प्रोव्हाइड फ्री फूड किट्स टू 40 लाख ब्लू कार्ड होल्डर फॅमिलीज. 40 लाख ब्लू कार्ड होल्डर कुटुंबांना मोफत अन्न किट देण्यासाठी मेरी रसोई योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर पंजाबने मेरी रसोई योजना सुरू केली. या योजनेमधून एप्रिल-जून 2026 या पहिल्या टप्प्यात 40 लाख ब्ल्यू कार्ड धारक कुटुंबांना चणा डाळ, साखर आणि आयोडीनयुक्त मीठ तसेच हळद आणि मोहरीचे तेल दिले गेले. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, पंजाब. पुढचा प्रश्न आहे, ऑन विच डेट इज अ नॅशनल सायन्स डे ऑब्झर्व्ड एव्हरी इयर इन इंडिया. भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 28 फेब्रुवारी रोजी सर सी व्ही रमन यांनी 1928 मध्ये रमन इफेक्टचा शोध लावल्याच्या स्मरणार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. 1986 मध्ये भारत सरकारने हा दिवस घोषित केला होता. म्हणून 28 फेब्रुवारी ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हु हॅज टेकन ॲडिशनल चार्ज ॲज अ सीईओ ऑफ नीती आयोग. नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आला आहे? तर 1994 बॅचच्या IAS अधिकारी निधी छिब्बर यांनी फेब्रुवारी 2026 मध्ये BVR सुब्रमण्यम यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर नीती आयोगच्या सीईओ पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला होता. निधी छिब्बर, ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विच कंट्री साइंड अ न्यू MOU विथ इंडिया ऑन अ फॉरेस्ट वाईल्ड लाईफ बायोडायव्हर्सिटी अँड क्लायमेट चेंज. वन्यजीवन, जैवविविधता आणि हवामान बदल यावरील सहकार्यासाठी भारतासोबत नवीन सामंजस्य करार म्हणजेच MOU कोणत्या देशाने केला? तर भारत आणि नेपाळ यांनी वन्यजीव संरक्षण, जैवविविधता संवर्धन आणि हवामान बदल यांसाठी नवीन MOU केला. यात वाघ, हत्ती, गेंडा व हिमचित्ता संरक्षणावरती भर देण्यात आला आहे. त्यामुळे नेपाळ, ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विच सिटी विल होस्ट द AI समिट 2027. AI समिट 2027 चे आयोजन कोणत्या शहरात होणार आहे?
तर स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पर्मलिन यांनी AI समिट 2027 चे आयोजन जिनेव्हा येथे होणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ऑप्शन बी जिनेव्हा याचं योग्य उत्तर आहे. Which organization successfully conducted 3 flight trials of a indigenous Vishorat missile system? स्वदेशी विशोरॅट्स क्षेपणास्त्र प्रणालीच्या 3 यशस्वी चाचण्या कोणत्या संस्थेने घेतल्या? तर DRDOने ओडिशातील चांदीपूर येथे स्वदेशी विशोरॅट्स क्षेपणास्त्र प्रणालीच्या सलग 3 यशस्वी चाचण्या पूर्ण केल्या. ही प्रणाली कमी उंचीवरील हवाई लक्ष्यांचा नाश करण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे DRDO ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Which former India captain will have a stand named after him at मुंबईज वानखेडे स्टेडियम? मुंबईच्या वानखेडे स्टेडियम मध्ये कोणत्या माजी भारतीय कर्णधाराच्या नावाने स्टँडचे नामकरण करण्यात येणार आहे? तर मुंबई क्रिकेट असोसिएशनने वानखेडे स्टेडियम मधील लेव्हल 1 स्टँडला रवी शास्त्री यांचे नाव देण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे रवी शास्त्री ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ऑन विच डेट विल वर्ल्ड NGO डे 2026 बी ऑब्झर्व्ड ग्लोबली? जागतिक NGO दिन 2026 कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर जागतिक NGO दिन दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, मानवी हक्क आणि आपत्ती निवारणातील स्वयंसेवी संस्थांच्या योगदानांचा गौरव करतो. म्हणून 27 फेब्रुवारी ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Which Indian state established its first dark sky park at Ariyur Shola Reserve Forest in Koli Hills? कोली हिल्स मधील आर्यूर शोला राखीव वनात राज्यातील पहिले डार्क स्काय पार्क कोणत्या राज्याने स्थापन केले? तर तमिळनाडूने नामक्कल जिल्ह्यातील कोली हिल्स येथील आर्यूर शोला रिझर्व्ह फॉरेस्ट मध्ये पहिले डार्क स्काय पार्क स्थापन केले. याचा उद्देश प्रकाश प्रदूषण कमी करणे, खगोल पर्यटन आणि रात्रीच्या आकाशाचे संरक्षण करणे हा आहे. त्यामुळे तामिळनाडू ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Which country's first ever blue bond issued by DFCC Bank was duly listed on NSE International Exchange at a gift city? तर DFCC बँकेने जारी केलेला देशातील पहिला ब्ल्यू बॉन्ड गिफ्ट सिटी मधील NSE इंटरनॅशनल एक्सचेंज वर दुहेरी सूचीबद्ध करणारा देश कोणता? तर श्रीलंकेच्या DFCC बँकने LKR 3 अब्ज किमतीचा पहिला ब्ल्यू बॉन्ड जारी केला. हा कोलंबो स्टॉक एक्सचेंज नंतर गिफ्ट सिटी मधील NSE इंटरनॅशनल एक्सचेंज वर सूचीबद्ध झाला. म्हणून श्रीलंका ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. In which city was Micron's first India ATMP semiconductor plant inaugurated? मायक्रॉनची भारतातील पहिली ATMP सेमीकंडक्टर प्रकल्प सुविधा कोणत्या शहरात सुरू करण्यात आली? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील सानंद येथे मायक्रॉनच्या 22,500 कोटीच्या ATMP सेमीकंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन केले. म्हणून सानंद ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. In which Indian state was the new blind groundwater fish species घिचक नकाना discovered? घिचक नकाना ही नवीन अंध भूजल मासळीची प्रजाती कोणत्या राज्यात आढळली? तर आसामच्या गोलपार जिल्ह्यातील विहिरीत घिचक नकाना ही नवीन अंध भूजल मासळीची प्रजाती सापडली. ईशान्य भारतातील ही पहिली भूजल मासळी आहे. म्हणून आसाम ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. Which city hosted the national conference on UDISE Plus in February 2026? फेब्रुवारी 2026 मध्ये UDISE Plus वरील राष्ट्रीय परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली? तर शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने ओडिशा सरकारच्या सहकार्याने भुवनेश्वर येथे UDISE राष्ट्रीय परिषद आयोजित केली होती. म्हणून भुवनेश्वर ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Which team won its maiden Ranji Trophy title in 2025-26 season? 2025-26 च्या हंगामात प्रथमच रणजी ट्रॉफी विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? तर जम्मू काश्मीरने कर्नाटकचा पराभव करून 67 वर्षानंतर प्रथमच रणजी ट्रॉफी जिंकली. म्हणून जम्मू काश्मीर ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Which city set a Guinness World Record by planting 251,446 saplings in 1 hour? एका तासात 2,51,446 रोपे लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या शहराने प्रस्थापित केला? तर 1 मार्च 2026 रोजी वाराणसी येथे 20,000 सहभागींच्या मदतीने एका तासात 2,51,446 रोपे लावून गिनीज विक्रम प्रस्थापित करण्यात आला.
म्हणून वाराणसी ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विच पेमेंट कंपनी पार्टनर्ड विथ द नानी AI टू लॉन्च अन एजेंटिक AI प्लॅटफॉर्म एनेबलिंग इन कॉल UPI पेमेंट्स. तर लाईव्ह कॉल दरम्यान UPI पेमेंट सक्षम करणारे एजेंटिक AI प्लॅटफॉर्म सुरू करण्यासाठी नानी AIने कोणत्या पेमेंट कंपनीशी भागीदारी केली? तर नानी AI आणि रेझरपे यांनी ग्राहकांना कॉल दरम्यान UPI पेमेंट करण्याची सुविधा देणारे एजेंटिक AI कलेक्शन प्लॅटफॉर्म सुरू केले. म्हणून रेझरपे ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Which organization provided a 1,050 million USD to direct loan to IIFL Home Finance and acted as mandated लीड अरेंजर? IIFL होम फायनान्सला $150 मिलियन थेट कर्ज देऊन संपूर्ण $300 मिलियन वित्तीय पॅकेजसाठी मॅन्डेटेड लीड अरेंजर म्हणून कोणत्या संस्थेने काम केले? तर ADBने IIFL होम फायनान्सला $150 मिलियन थेट कर्ज दिले, तसेच $300 मिलियन वित्तीय पॅकेजसाठी लीड अरेंजर व बुक रनर म्हणून काम केले. म्हणून आशियाई विकास बँक ADB, एशियन डेव्हलपमेंट बँक ऑप्शन बी याचं योग्य उत्तर आहे. इन विच इंडियन स्टेट हॅज अ गेल अप्रूव्ड अ 1,736 crore ग्रीनफील्ड विंड पॉवर प्रोजेक्ट? गेलने 1,736 कोटीच्या ग्रीनफील्ड पवन ऊर्जा प्रकल्पास कोणत्या राज्यात मंजुरी दिली आहे? तर गेलने महाराष्ट्रात 1,736 कोटीच्या 300 ते 350 मेगावॉट क्षमतेच्या ग्रीनफील्ड पवन ऊर्जा प्रकल्पास मंजुरी दिली असून 2030 पर्यंत 2 गिगावॉट ऊर्जा क्षमतेचे लक्ष्य ठेवले आहे. म्हणून महाराष्ट्र ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचं महाराष्ट्र BEd CET आणि ELCT 2027 साठी असणारं बुक आता Amazonवरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहे. या बुकमध्ये CETचा संपूर्ण सिलेबस कव्हर करण्यात आलेला आहे. तसेच याच्यामध्ये तुम्हाला 3000 पेक्षा अधिक प्रॅक्टिस क्वेश्चन दिलेले आहेत. त्यानंतर लेटेस्ट एक्झाम पॅटर्ननुसार हे अपडेटेड आहे. सोबतच या बुकमध्ये तुम्हाला ॲक्च्युअल PYQ सुद्धा अवेलेबल असणार आहे. जनरली बुक्समध्ये मेमरी बेस्ड PYQ असतात, पण या बुकमध्ये तुम्हाला ॲक्च्युअल BEd CETचे आणि ELCTचे PYQs मिळतील. तसेच विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस करण्यासाठी सॅम्पल पेपर्स आणि पॉइंट वाईज स्टडी नोट्स तुम्हाला या बुकमध्ये अवेलेबल आहेत. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा आणि आपल्या BEdच्या प्रिपरेशनला सुरुवात करा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.